आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझ्या वधस्तंभावरचं चौथं महान वाक्य एलोई एलोई लमा सबकतनी यावर चिंतन आणि मनन करत असताना, हे प्रभू, तू आम्हाबरोबर राहा. तू आम्हाला या वाक्याचा अर्थ समजावून सांग. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि देव बाप्पा, काही चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो एक बाप्पा, आमेन. प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एलोई एलोई लमा सबकतनी. हे कितवं वाक्य आहे? चौथं वाक्य आहे, नाही का? हां, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर किती वाजता टांगलं होतं? सकाळी 9 वाजता, आहे की नाही? आणि किती वाक्य झाली? 3 वाक्य. आपण आता 3 वाक्य बघितली, नाही का? हो की नाही? आणि हे चौथं वाक्य जे आहे ते कधी बोललेलं आहे हे आत्ताच सिस्टरांनी वाचलं, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. मत्ते 27, 45, 46 पुन्हा एकदा वाचा. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. हां, 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत अंधार पडला. पहा, 6वा तास म्हणजे दुपारचे 12, दुपारचे 12, आणि 9वा तास म्हणजे दुपारचे 3. 6 मिळवायचे ते. 6वा तास म्हणजे दुपारचे 12, 9वा तास म्हणजे दुपारचे 3, म्हणजे दुपारी 12 ते 3 काय पडलेलं आहे? अंधार पडलेला आहे. याचा अर्थ काय? पहिली 3 वाक्य 9 ते 12 या वेळेत येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे, नाही का? नंतर आता काय बोललो आपण? 12 ते 3 दुपारी काय झालं आहे? अंधार पडला आहे. ऐन दुपारच्या वेळेला काय पडलेलं आहे? अंधार पडलेला आहे. पुढे आणि सुमारे 9व्या तासाला म्हणजे दुपारी 3च्या नंतर अंधार. हां, येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, हां, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझा देवा तू माझा त्याग का केला? देवाची स्तुती असो. म्हणजे अंधार पडला दुपारी 12 ते 3, आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे 9व्या तासाला म्हणजे दुपारी 3ला. 12 ते 3 पूर्ण अंधार आहे, पूर्ण काळोख आहे. आपल्याला क्लिअर कळतंय, स्पष्ट कळतंय इथं की 12 ते 3 ही अंधार का पडला. तर या परमेश्वराचे पवित्र नेत्र आणि पाप कधीच पाहत नाही. अंधारामध्ये या पापाची सर्व शक्ती येशू ख्रिस्तावर लादण्यात आली. जे जुन्या करारातले सर्व देवाचे सेवक, सर्व देवाचे संदिष्टे, सर्व देवाचे लोक जे देवाला मानणारे होते, त्यांचं सर्वांचं पाप येशू ख्रिस्तावर या 12 ते 3 जो अंधार पडला लिहिलेला आहे त्याच्यामध्ये लादण्यात आलं, त्याच्यावर टाकण्यात आलं. आणि त्यामुळं या सगळ्या जगभरामध्ये काय पडला होता? अंधार पडला होता. त्यांना अख्ख्या त्याच्या अब्रामापासून आदामापासून हे देवाला मानणारे जे लोक आहेत, नोहापासून सगळ्यांची पापं येशू ख्रिस्तावर लादण्यात आली. संदेष्ट आहे, यशा असू दे, मोशे असू दे, त्या सर्वांची पापं येशू ख्रिस्तावर लादण्यात आली. आणि ही अंधाराची वेळ होती, ही अंधाराची शक्ती होती, ही पापाची शक्ती होती, ही सैतानाची शक्ती होती. आणि ह्या सैतानाची शक्ती असल्यामुळे, हे पापं त्याच्यावर लादले असल्यामुळे, आणि पापाकडं पवित्र परमेश्वर पाहू शकत नाही, म्हणून परमेश्वराने आपलं मुख लपवलं किंवा फिरवलं येशू ख्रिस्तापासून, आणि ते येशू ख्रिस्ताला सहन झालं नाही. आणि म्हणून तो 4थं वाक्य बोलतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कारण 12 ते 3 या वेळेमध्ये येशू ख्रिस्तावर काय लादण्यात आलं? पाप लादण्यात आलं. ते जुन्या करारातल्या संतांचं, जुन्या करारातल्या लोकांचं. आणि नवीन करारामधले म्हणजे आपण, येशू ख्रिस्ताचं अर्पण तर झालं, त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त आपल्यावर आपण शिंपडतो, किंवा त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त आपण प्रभोजन घेतो, आणि काय होते? आपल्या पापांची क्षमा होते. कारण तो पण एक करार आहे ना, ते पण एक चिन्ह आहे, माझ्या रक्तातला नवा करार, आहे की नाही? तर त्यांनी जे पवित्र रक्त अर्पिलं, त्याच्या पवित्र रक्ताने आपल्या पापांची काय होते? क्षमा होते. त्याच्या रक्तामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. आणि ते रक्त आपल्या नवीन कराराच्या मंडळीच्या पापांचं क्षमा करते. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर, येशू ख्रिस्ताच्या देहावर या जुन्या करारातल्या सर्व मंडळीचं पाप लादण्यात आलं. आणि म्हणून परमेश्वराने त्याला क्षणभर सोडलं. आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं, यशया 54:7-8 वाचा.
यशया 54:7-8. त्याचे हाल हाल केले ते त्याने सोसले. नाही, यशया 54:54. हां हां हां. प्रेज द लॉर्ड. क्षणभर मी माझं मुख तुझपासून लपविलं, परंतु पुन्हा मोठ्या करुणेने मी तुझवर काय करीन, दया करीन. देवाची स्तुती असो. म्हणजे हे यशाला प्रगट झालेलं आहे आधीच, की क्षणभर परमेश्वर आपलं मुख लपवणार आहे. परमेश्वर आपलं मुख येशू ख्रिस्तापासून फिरवणार आहे. परमेश्वराला हे पाहवणार नाही. येशू ख्रिस्तावर लादलेलं पाप परमेश्वराच्या पवित्र नेत्रांना पाहवणार नाही. त्याचं नेत्र पवित्र आहेत. ते पवित्र नेत्र कधी पाप पाहू शकत नाही. तो अग्नी आहे, तो पवित्र आहे. आणि म्हणून स्वर्गामध्ये जे 24 वडील त्याच्या सिंहासनापुढे बसलेले आहेत, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे आणि ते अहोरात्र काय म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र. जो होता, जो आहे, जो येणार, त्याला युगानुयुग धन्यवाद असो, त्याला युगानुयुग गौरव असो. तो पवित्र आहे आणि त्याला हे येशू ख्रिस्तावर लादलेलं पाप आपण पाहिलं वचनामधून. 12 ते 3 यावेळेत अंधार पडला, त्यावेळेत पाप लादण्यात आलं. पहिली 3 वाक्य 9 ते 12 या वेळेत झाली. 4थं वाक्य मात्र दुपारी 3 वाजता. पहिली 3 वाक्य 9 ते 12 आणि 4थं वाक्य मात्र दुपारी 3 वाजता. कारण 12 ते 3 काय होता, अंधार होता. आणि या अंधारामध्ये सर्व पाप लादण्याचं काम झालं. त्यांची क्षमा झाली. अब्राहम, इसाक, याकूब. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गाच्या पंक्तीला अब्राहम, इसाक, याकूब यांच्या पंक्तीला बसतील, है ना. पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि ते स्वर्गामध्ये अब्राहम, इसाक, याकूब यांच्या पंक्तीला बसतील. तर त्यांची पण जी पापं होती त्या सर्वांच्या पापांची क्षमा झाली. आपल्या पापांची क्षमा, नव्या करारातल्या लोकांच्या पापांची क्षमा, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या नंतरच्या आपण जे लोक आहोत, आपल्या पापांची क्षमा त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताने. त्यासाठी त्यांनी प्रभोजन हा विधी आपल्याला घालून दिलेला आहे. आणि म्हणून अत्यंत लीन आणि नम्र अंतःकरणाने त्याच्या मरणाचे स्मरण करून तो विधी आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं शरीर आणि त्याचं रक्त आपण घ्यायचं आहे. कारण त्याद्वारे आपल्याला काय आहे, क्षमा आहे, पापांची क्षमा आहे. तर हा जो प्याला आहे, परमेश्वर आणि प्रभू श्री ख्रिस्त हे अल्फा आणि ओमेगा आहेत, युगानुयुगाचे एक आहेत, त्रैक्य देवातले परमेश्वर आहेत. त्यांची ताटातूट इथं झाली आणि ती ताटातूट न सहन होणारी होती. आणि म्हणून गेतसेमाने बागेमध्येच प्रभू श्री ख्रिस्त प्रार्थना करत होता, होईल तर हा प्याला मजपासून खेळून जातो. तो प्याला म्हणजे हा ताटातुटीचा प्याला आहे. तो काय हाल अपेष्टांचा प्याला नाही. हाल अपेष्टा तर सगळेच सहन करतात, पुष्कळ लोक सहन करतात. येशूच्या नावामध्ये संत पौलाला मारलं, पेत्राला मारलं, नाही का. परंतु परमेश्वरापासून ताटातुटीचा जो प्याला आहे, तो प्याला येशू ख्रिस्ताला सहन होणारा नव्हता. आणि म्हणून तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. परमेश्वराने त्याला क्षणभर सोडलं. स्तोत्र 69:17 वाचा जरा प्लीज. स्तोत्र 69:17. आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस, कारण मी संकटात आहे. म्हणजे परमेश्वराने आधीच स्तोत्रकर्त्याला प्रगटीकरण दिलेलं आहे की परमेश्वर त्याचं मुख लपवणार आहे दासापासून, येशू ख्रिस्तापासून. आणि त्यामुळं येशू ख्रिस्त काय झालेलं आहे, घायाळ झालेला आहे. त्या ताटातूट त्याला सहन झालेली नाही. आणि हे का झालं तर आपण एक वचन वाचलं, 2 करंथी 5वा अध्याय 21वा वचन. 2 करंथी 5:21 वाचणारे आशीर्वादित, दुप्पट आशीर्वाद. 2 करंथी 5:21 5:21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले. बघा त्याला, यासाठी की आपण त्याच्या ठाई
हां, देवाची स्तुती असो. त्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याला परमेश्वराने पाप असं केलं अशासाठी की आपण नीतिमान ठरावं, म्हणजे आपली पापं त्याच्यावर आणि आपण नीतिमान. देवाची स्तुती असो. त्याला पाप ठाऊक नव्हतं तरी त्याने आपली सर्वांची पापं त्याच्यावर घेतली. आणखी एक वचन वाचूया, इब्री 9:28. इब्री पत्र 9 अध्याय 28 वचन. इब्री हां 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 हां, ख्रिस्त बहुतांची पापे घेऊन एकदाच काय केला, अर्पीला गेला. म्हणजे बहुतांची म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांची, जुन्या घराण्यातल्या लोकांची पापं तो घेतला आणि त्याचं अर्पण झालं. अशासाठी की आपण नीतिमान करावं, अशासाठी की आपलं तारण व्हावं. माझ्या देवा तू माझा त्याग केला का केला? या परमेश्वराची त्याची ताटातूट झाली, ही त्याला सहन झाली नाही. कारण 12 ते 3 यावेळेत अंधार पडला आणि त्यावेळेस अंधाराची शक्ती, सैतानी शक्ती कार्य केली. पापाची शक्ती येशू ख्रिस्तावर लादण्यात आली आणि त्यामुळं परमेश्वर आणि येशू ख्रिस्त यांची ताटातूट झाली. ते आपण पाहिलं यशया 54:7-8 आणि स्तोत्रामध्ये की परमेश्वराने आपलं मुख लपवलं, मुख फिरवलं आणि म्हणून ते येशू ख्रिस्ताला सहन झालं नाही. आणि येशू ख्रिस्त त्या ताटातुटीने घायल झाला आणि तो म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला? येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून जगत असताना तो जरी चिन्ह करत होता, चमत्कार करत होता, जरी तो देवाचा पुत्र म्हणून पुष्कळ अद्भुत गोष्टी करत होता, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हटलेलं आहे. त्याने कुणाचं काही वाईट केलं नाही, त्याने कुणाचं काही वाईट त्याच्याकडून घडलं नाही, तरीही त्याचा त्याग पुष्कळ लोकांनी केला. पहा, त्याच्या स्वकीयांनी पण त्याचा त्याग केला. योहान 1 अध्याय 11 वचन वाचा. योहान 1:11. हां, त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, म्हणजे त्याच्या स्वकीयांनी पण त्याला नाकारलं, त्याचे स्वतःचे लोक. हां, परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचे स्वकीय जे होते, त्याचे आप्त इष्ट होते, त्याचे जवळचे सगळे बांधव होते, त्यांनी पण त्याचा काय केला, त्याग केला. ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला, त्या नासरेतात त्याला दगडमार करा, त्या पर्वतावरून त्याला खाली ढकलून द्या, इतके ते लोक सभास्थानामध्ये त्याच्या विरुद्ध कारस्थान करत होते. येशू ख्रिस्त तिथून निघून गेला. स्वकीयांनी त्याचा त्याग केला. आपण कधी कधी देवाची सेवा करतो, लोक नावं ठेवतात, परंतु आपण देवाची सेवा करतो, मनुष्याची नाही. मनुष्य चांगलं म्हणावं म्हणून देवाची सेवा करत नाही, ती करत राहा, ती करत राहा. मंदिरामध्ये येऊन काय सेवा असेल ती करत राहा. आमच्या चर्चमध्ये एक मुलगी आहे, ती लवकर येते आणि बायबल आणि आराधनाचं इथं पुस्तकं गाण्याची प्रत्येक बेंचवर ठेवते. रोज तिचं नित्यनेमाने हे काम आहे. चांगली नोकरी करते ती आणि वेल एज्युकेटेड आहे, परंतु ती हे काम करते आणि आनंदाने करते. तरी पण एखादा दिवस कधीतरी मनुष्य आहे, काहीतरी काम असतं, काहीतरी लेट होतं. कधी लेट आली तर कोणतरी माणूस तिला बोलतो, कोणतरी स्त्री तिला बोलते, काय आज बायबल नाही ठेवलं. मग ती अत्यंत दुःखी कष्टी चेहऱ्याने मला कधी कधी बोलते, पाळक साहेब बघा ना, आज मला जरा अमुक अमुकसाठी उशीर झाला, तर मला तमुक असे बोलले. तर ती मी म्हटलं, प्रभूसाठी तू करतेस बाळा, आहे की नाही, तू कर, देवाचं काम आहे ते तू कर, तू करत राहा. कोण काय बोलतंय, कोण काय बोलते याचा विचार करू नको, आहे ना. येशू ख्रिस्ताला त्याला व्यंग झाला, आहे ना, मरियेने केला. मग तेव्हा यहूदा इस्करियोत काय म्हणला, ही नासाडी कशासाठी, आहे ना. म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्तासाठी तरी काय केलं तरी नावं ठेवणारे आहेतच कोणतरी. मग येशू ख्रिस्त काय म्हणतो, हिला का त्रास देता,
यांनी माझ्या उत्तर कार्यासाठी केलं आहे. मग तेव्हा आपली बाजू घ्यायला प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून आपल्याला जी सेवा आहे ती करत राहा, छोटी का असना, मोठी का असना, शेवटी प्रतिफळ सगळ्यांना समान आहे. प्रतिफळ सगळ्यांना समान आहे. पहिल्या तासाला काम करणारा पण तेवढंच प्रतिफळ, 11व्या तासाला काम करणारा पण तेवढंच प्रतिफळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला देव आहे, तो आपला स्वर्गीय बाप आहे. तो बघतो तो आपल्याला त्याचं प्रतिफळ देणार नाही का? त्याच्या सेवेचं प्रतिफळ देणार नाही का? त्याच्या द्राक्षमळ्यात जे सेवा करतात त्याच्याबद्दल त्याला आनंद आणि अभिमान असणार नाही का? दावीद एक मेंढपाळाचा मुलगा होता. मेंढर राखायला रानात जायचा आणि तिथं मेंढर राखायला रानात गेला तरी तिथं काय करायचा? स्तोत्र लिहायचा. ते परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, स्तोत्र म्हणजे गाणं आहे, ते गाणं लिहायचा. आणि काय करायचा? त्याच्याकडे एक विणा होती, ती विणा वाजवायचा आणि गायचा, त्याला चाल लावायचा. ऐकायला कोण आहे? ऐकायला कोण? मेंढर. ऐकायला कोण नाही तिथे? कोण आहे दुसरं ऐकायला? हो, पण ऐकायला परमेश्वर होता, आहे की नाही? हां, परमेश्वराने ते ऐकलं, परमेश्वराने ते पाहिलं. तो 14-15 वर्षाचा असताना, कोवळासं कुमार असताना परमेश्वराने त्याच्या सेवकाला आज्ञा दिली. कुणाला? शमूएला. जा. कुठे जा? बेथलेहम. कुणाच्या घरी जा? ईशाय दाविदाचा बाप, त्याच्या घरी जा आणि मी सांगतो त्या ईशायच्या मुलाला अभिषेक कर राजा म्हणून, इस्रायलाचा राजा म्हणून. आणि परमेश्वराने ते केलं आणि इस्रायलाचा थोर राजा झाला दावीद. एकही युद्ध न हरलेला राजा म्हणजे दावीद. गल्ल्यातला ठार मारलेला राजा म्हणजे दावीद. अतिशय श्रीमंत राजा म्हणजे दावीद. त्याच्या जमान्यामध्ये दगडधोंड्याप्रमाणे सोनं, चांदी आणि हिरे होते. इतका श्रीमंत राजा, एक मेंढपाळाचा मुलगा. का? अरे, देवाची जो सेवा करतो ते परमेश्वर पाहतो आणि त्याचं प्रतिफळ परमेश्वर देतोच देतो. येशू ख्रिस्ताला स्वकीयांनी त्याग केला. आपल्याला पण जीवनामध्ये असं होईल, कधी कधी झालं असेल, कधी कधी. विचार करू नका, तो असा म्हणला, ती अशी म्हणली म्हणून सोडून पण देऊ नका. करत राहा देवाची सेवा. परमेश्वर प्रतिफळ देण्यास काय आहे? कटिबद्ध आहे. ही हॅज प्रॉमिस्ड अस फॉर दॅट. स्वकीयांनी त्याचा त्याग केला. जन्मप्रसंगी हेरोदानी पण त्याचा त्याग केला आहे ना. नको, हा कशाला पाहिजे? मारून टाका सगळी मुलं. हेरोदानी त्याचा त्याग केला आणि 2 वर्षाच्या आतली सगळी मुलं मारून टाकली. रेफरन्सेस वाचायला आता वेळ नाही. नासरेतकर लोकांनी पण त्याचा त्याग केला. वाचा बरं लूक 4:24. लूक 4:24. हां, कोणताही संदेश आपल्या भूमीमध्ये मान्य होत नाही, आपल्या स्वकीयांमध्ये मान्य होत नाही. नासरेतांनी पण त्याचा काय केला? त्याग केला. शास्त्री आणि परुषांनी पण त्याचा त्याग केला आहे ना. कधी, कुठे, कसा सांगा? शास्त्री आणि पुरुषांनी येशू ख्रिस्ताचा त्याग केला. कधी, कुठे, कसा? बराब्बाला सोडा, आहे ना. म्हणजे येशू ख्रिस्ताचा त्यांनी त्यागच केला. नको आम्हाला येशू. वधस्तंभावर खेळा त्याला. पण ते जे बोलले ना, ते फार भयंकर बोलले आणि त्याच्याच बोलल्याने त्यांचा न्याय झाला. त्याचं रक्त, ते काय बोलले माहिती आहे? आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असं. येशू ख्रिस्ताचं रक्त. फार भयंकर वाक्य होतं त्याच्यामध्ये. आणि तसंच झालं. इसवी सन 70मध्ये निरो बादशहाने, सम्राट निरोने 15 लाख यहुद्यांची कत्तल केली. म्हणजे ते पण आणि त्यांची मुलं बाळं. येरुशलेममध्ये आणि आसपास इसवी सन 70मध्ये. रोमन इतिहास काढून पहा, गुगल सर्च करून पहा. इतका भयंकर नाश झाला त्यांचा. आपण बोलताना पण जपून बोललं पाहिजे. ते चुकीचं, फार चुकीचं बोलले. त्याचं रक्त आमच्यावर, आमच्या मुलाबाळावर असते. अरे, बराब्बाला सोडा, एवढं बोला ना फक्त, आहे की नाही. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळा, त्याचं रक्त त्यांच्यावर, त्यांच्या मुलाबाळांवर असू द्या. आणि त्याच वाक्याने त्यांचा न्याय केला आणि खरंच ते पण आणि त्यांची मुलं बाळं पण ठार मारले गेले इसवी सन 70मध्ये. आणि इसवी सन 34मध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला
आणि 70मध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे ते लोक पण होते, त्यांची मुलं बाळं पण होती. 15 लाख यहुदी मारले गेले. फार मोठं युद्ध झालं. त्या युद्धाच्या डेट्स पण आहेत, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत युद्ध चाललं. 6 महिने जवळजवळ ते युद्ध चाललं होतं आणि त्या 6 महिन्यामध्ये इतक्या लोकांची कत्तल झाली. सोफियांनी त्याचा त्याग केला, हेरोदानी त्याचा त्याग केला, नासरेतकरांनी त्याचा त्याग केला, शास्त्री आणि पुरुषांनी पण बरब्बाला मागितला आणि येशू ख्रिस्ताचा त्याग केला. पण परमेश्वर काय म्हणतो? नापसंत केलेला धोंडा काय आहे? कोनशिला झाला आहे. देवाची स्तुती असो. वाचूया आपण. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा देवाने कोनशिला केला आहे. मत्तई 21:42. मत्तई शुभवर्तमान 21वा अध्याय 42. येशूच्या म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तो कोनशिला झाला. जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तो कोनशिला झाला आहे. म्हणजे ज्यांनी त्याला नापसंत केलं, पण तो काय झालेला आहे? मेन मुख्य कोनशिला झालेला आहे. आणि हे कुणी केलेलं आहे? परमेश्वराने केलेलं आहे. इतकंच नाही तर परमेश्वराने सर्व अधिकार प्रभू श्री ख्रिस्ताला दिलेले आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, स्वर्गात पृथ्वीवर सर्व अधिकार काय केलेले आहेत? मला दिलेले आहेत. आणि फिलिप्पीकरास पत्र कडे आपण 2 अध्याय 9, 10, 11 वचन. फिलिप 2, 9, 10, 11. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्ताला दिले. पुढे यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि प्रत्येक जीव येशू हा प्रभू आहे असे कबूल करावे. देवाची स्तुती. इतकं उंच परमेश्वराने त्याला केलं. स्वकीयांनी नाकारलं, सगळ्यांनी नाकारलं, परंतु तो देवपित्याबरोबर एकनिष्ठ राहिला म्हणून त्याला अत्युच्च नाव दिलं, सर्वश्रेष्ठ त्याला स्थान दिलं. त्याच्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, त्याच्यापुढे प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे असं कबूल करेल. आणि आकाशाखाली आणि पृथ्वीवर तारण्यासाठी दुसरं नाव परमेश्वराने दिलेलं नाही, एकच नाव दिलेलं आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी परमेश्वराची ताटातूट सहन केली. ती ताटातूट सहन न होण्यासारखी होती, परंतु जुन्या करारातले संत, कारण त्यांचं पण तारण झालं पाहिजे, ते पण स्वर्गात आले पाहिजेत. नवीन करारातले लोक, त्याचे शिष्य, त्याचे संत, त्याच्यावर विश्वासणारे, या सर्वांचं तारण झालं पाहिजे. आणि यासाठी 12 ते 3 दुपारच्या वेळेत जो अंधार पडला, त्यामध्ये परमेश्वर आणि येशू ख्रिस्त यांची ताटातूट झाली आणि ती येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केली. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, आमची सर्व पापं देवप्पा रक्तासारखी लाल असली तरी देवप्पा ती बर्फासारखी शुभ्र निघतील, कारण तुझ्या पवित्र रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे. हे देवबाप्पा, तुझे हे वधस्तंभावरचं बलिदान, तुझी ही परमेश्वराबरोबरची ताटातूट व्यर्थ होऊ नये यासाठी देवप्पा तुझा आत्मा तो आमच्यामध्ये घाल आणि शेवटपर्यंत देवप्पा तुझ्या विश्वासामध्ये टिकवून ठेव. प्रभूच्या नावात मागतो नाही बापा. आमेन.